अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले असून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। या ऐतिहासिक निवडीमुळे सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्यात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आमदारांनी एकमताने त्यांची गटनेतेपदी निवड केली। त्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। शपथविधीनंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या असून अजितदादांच्या निधनामुळे त्या सध्या कोणताही जल्लोष न करता केवळ शासकीय जबाबदारी पार पाडणार आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीने राजकारणात नवे वळण घेतले। 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणा होणार होती, मात्र तत्पूर्वीच झालेल्या या घाईगडबडीच्या निर्णयामुळे विलीनीकरण प्रक्रिया थांबल्याचे बोलले जाते। सुप्रिया सुळे यांच्या कार्यशैलीवर अजित पवार गटातील मंत्री आणि आमदारांची असलेली नाराजी हे विलीनीकरण रखडण्यामागचे मुख्य कारण मानले जाते। शरद पवार यांना विश्वासात न घेता उपमुख्यमंत्रीपद शपथेचा निर्णय झाल्याने शरद पवार गटात सध्या नाराजीचे वातावरण आहे। यामुळे राष्ट्रवादीचे भविष्य आता अनिश्चिततेच्या गर्तेत अडकल्याचे दिसते। राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली असून जानेवारी ते डिसेंबर 2026 दरम्यान मुदत संपणाऱ्या सुमारे 14,237 ग्रामपंचायतीच्या निवडणुका किमान 6 महिन्यांसाठी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। ग्रामविकास विभागाने या कालावधीत कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले। आरक्षणाशी संबंधित तांत्रिक मुद्द्यांमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आधीच प्रलंबित असताना आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा मार्गही लांबणीचा ठरला। पश्चिम बंगालच्या राजकीय रणांगणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर टीका करत 2026च्या विधानसभा निवडणुकीचे रणसिंग फुंकले। बागडोगरा येथील भव्य सभेत बोलताना शहा यांनी ममता सरकारवर बंगालची एकता खंडित केल्याचा आणि वोट बँकेसाठी समुदायांमध्ये द्वेष पसरवल्याचा गंभीर आरोप केला। घुसखोरीचा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे सांगत शहा यांनी आश्वासन दिले की 2026 मध्ये भाजपची सत्ता येताच अवघ्या 45 दिवसात सीमावर्ती भागात कुंपणाचे काम पूर्ण करून घुसखोरी कायमची बंद केली जाईल। संदेशखाली घटनेचा उल्लेख करत त्यांनी महिला सुरक्षेवरून सरकारला धारेवर धरले। उत्तर बंगाल हा भाजपचा बालेकिल्ला असून इथल्या आदिवासी आणि स्थानिक अस्मितेच्या मुद्द्यांना हात घालत शहा यांनी सोनार बांगला निर्मितीसाठी ममता सरकार उठवून टाकण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले। भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात दुसऱ्यांदा एक महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळतोय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। या दिवशी रविवार असूनही शेअर बाजार पूर्णवेळ सुरू राहणार आहे। नॅशनल स्टॉक एक्सचेंजने जारी केलेल्या परिपत्रकानुसार 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 या वेळेत थेट ट्रेडिंग सत्र पार पडेल। सीतारामन यांचे हे सलग 9वे बजेट असून सकाळी 11 वाजता त्या लोकसभेत अर्थसंकल्प मांडतील। नुकत्याच सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात आगामी वर्षासाठी 6.8 ते 7.2% विकास दराचा अंदाज वर्तवण्यात आल्याने गुंतवणूकदारांच्या नजरा या अर्थसंकल्पाकडे लागल्या। गेल्या अर्थसंकल्पावेळी बाजारात घसरण पाहायला मिळाली होती, त्यामुळे या रविवारी बाजार कशी प्रक्रिया देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। अमेरिकन न्याय विभागाने जेफ्री एप्स्टीन प्रकरणाशी संबंधित 30 लाख पानांचे नवीन दस्तऐवज सार्वजनिक केले असून यात बिल गेट्स यांच्याबद्दल धक्कादायक दावे करण्यात आले। रशियन तरुणीशी असलेल्या शारीरिक संबंधांमुळे बिल गेट्सना लैंगिक आजार जडला होता आणि त्यांनी ही बाब आपली तत्कालीन पत्नी मेलिंडा गेट्स यांच्यापासून लपवून ठेवली होती, असा उल्लेख या फाईल्समधील काही ईमेलमध्ये आढळला। एप्स्टीनने लिहिलेल्या या ड्राफ्ट ईमेलमध्ये गेट्स यांनी आपली सार्वजनिक प्रतिमा वाचवण्यासाठी पुराव्यांची छेडछाड केल्याचाही आरोप आहे। मात्र बिल गेट्स यांच्या प्रवक्त्यांनी हे सर्व दावे सपशेल फेटाळून लावलेत। एप्स्टीनने केवळ बदनामी करण्याच्या उद्देशाने हे निराधार आरोप केल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले असून या कागदपत्रांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले। स्मार्टफोन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रिअलमी कंपनीने आपला नवीन रिअलमी 16 5G हा स्मार्टफोन व्हिएतनामच्या बाजारपेठेत अधिकृतपणे लॉन्च केलाय। या फोनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे यामध्ये दिलेली 7000 mAh ची मोठी बॅटरी आणि 50 मेगापिक्सलचा फ्रंट व रिअर कॅमेरा सेटअप आहे।
या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 टर्बो चिपसेटसह 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेजचे पर्याय देण्यात आले. 6.67 इंच AMOLED डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 4200 नीट्स पीक ब्राईटनेस मिळेल, ज्यामुळे युजर्सना उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभव मिळतील. 60 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणाऱ्या या फोनची किंमत भारतीय चलनानुसार सुमारे 40 ते 44 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. हा फोन लवकरच भारतीय बाजारपेठांमध्येही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकार आणि स्ट्रोकचे प्रमाण चिंताजनक रीतीने वाढते. या पार्श्वभूमीवर रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी पिण्याची साधी सवय जीव वाचवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकते, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. रात्री झोपेत असताना श्वासोच्छवास आणि घामाद्वारे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, ज्यामुळे रक्त घट्ट होऊन हृदय आणि रक्तवाहिन्यांवर ताण निर्माण होऊ शकतो. हा ताण दीर्घकाळ राहिल्यास हार्ट अटॅकचा धोका वाढतो. त्यामुळे झोपण्याच्या साधारण अर्धा तास आधी 150 ते 200 मिली पाणी प्यावे, जेणेकरून शरीरातील हायड्रेशन टिकून राहील आणि रक्ताभिसरण सुरळीत राहील. विशेषतः मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी या सवयीचे पालन करणे आवश्यक आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एका ताज्या मुलाखतीत तिने सोशल मीडियापासून कायमची फारकत घेण्याचे संकेत दिले. आई झाल्यानंतर आपल्या प्राथमिकता पूर्णपणे बदलल्याचे सांगताना आलिया म्हणाली की कधी कधी तिला सर्व सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट करून फक्त अभिनयावर लक्ष केंद्रित करावेसे वाटते. अभिनेत्री म्हणून सतत ऑनलाईन सक्रिय राहण्याचा दबाव तिला थकवणारा वाटतोय. विशेषतः लेक राहाच्या जन्मानंतर तिचे आयुष्य अधिक खाजगी झाले असून आता ती कौटुंबिक क्षण जगासमोर मांडण्यापूर्वी अनेकदा विचार करते. सध्या तिची गॅलरी राहाच्या फोटोंनी भरलेली असते. जरी चाहत्यांच्या प्रेमामुळे सोशल मीडिया सोडणे कठीण असले तरी मानसिक शांततेसाठी ती या पर्यायाचा विचार करते. मेलबर्नच्या रॉड लेवर एरिनामध्ये खेळवण्यात आलेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या एलिना रायबाकिने इतिहास रचला. तिने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अरिना साबालेंकाचा 6-4, 4-6, 6-4 अशा 3 सेटच्या लढतीत पराभव केला. या विजयासह राबाकिनाने 2023 मधील आपल्या पराभवाचा बदला घेत कारकिर्दीतील दुसरे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी ती कझाकस्तानची पहिली खेळाडू ठरली. पूर्ण स्पर्धेत टॉप 6 खेळाडूंना नमवत तिने आपले वर्चस्व सिद्ध केले. साबालेंकाने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले होते, परंतु निर्णायक सेटमध्ये रायबाकिनाच्या अचूक खेळापुढे तिचा निभाव लागला नाही.